तर मराठ्यांच्या जीवावर निवडणुका, मराठ्यांच्या जीवावर सत्तेच्या गाद्या मिळवायच्या आणि त्याचा लाभ भुजबळांसारख्यांनी उचलायचा असं म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरती टीका केलेली आहे। काही झालं तरी हरकत नाही, त्यांना मला काय शत्रू मानायचं मानू द्या, असं देखील या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। तर याच बाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार जोडलेले आहेत। मुनगंटीवारजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या इशारा सभेमधून थेट आता 20 तारखेला आंदोलन करणार आहेत, उपोषणासाठी ते बसणार आहेत आझाद मैदानावरती, अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिलेला। यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, शेवटी सरकारची भूमिका सकारात्मक आहे, संवेदनशील आहे। सरकारला संवादातून समाधानाकडे आणि बैठकीतून टिकणाऱ्या आरक्षणाकडे हे आपल्याला जायचं आहे। कायदेशीर सर्व बाजू तपासत हे आरक्षण टिकावं, हे आरक्षण मनापासून देण्याची इच्छा सरकारची आहे। आणि मग अशा प्रसंगामध्ये माननीय जरांगेजींनी जे काही भूमिका व्यक्त केली आहे, सरकार त्यांच्याशी संवाद करेल। मुख्यमंत्री महोदय या अगोदरही त्यांच्याशी फोनवर बोलले आहे आणि श्री जरांगेजी यांचा जो आग्रह आहे की लवकर काम व्हावं, दोन्ही बाजूनी आरक्षण प्राप्त व्हावं, यामध्ये सहमती आहे। फक्त सरकारला कायदेशीर ते आरक्षण टिकावं या दृष्टीने काही वेळ हवा आहे आणि ती भूमिका त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मांडली आहे। नक्कीच सुधीरजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।